नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टाइम्स या एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण कव्हर करत आहोत करंट अफेअर्स इन शॉर्ट्समध्ये. ठीक आहे, तर आता आपल्याला क्लिअर करायचं आहे 12 जुलै 2020च्या करंट अफेअर्स इन शॉर्टमध्ये. सो व्यवस्थित तुम्ही केअरफुली बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर आता सुरुवात करूया. बघा आता, तर एका आभासी कार्यक्रम म्हणजे कुठला, ऑनलाईन कार्यक्रमात तंत्रज्ञान माहिती अंदाज आणि मूल्यांकन परिषद TIFAC त्याला म्हटलं जातं, यांनी तयार केलेला व्हाईट पेपर्स याचं 10 जुलै 2020 रोजी डॉक्टर हर्षवर्धन, जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत, यांच्या हस्ते त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे. लक्षात ठेवायचं, व्हाईट पेपरचं लॉन्चिंग झालेलं आहे. हे एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञान माहिती अंदाज आणि मूल्यांकन परिषद TIFAC यांनी हे बनवलेलं आहे व्हाईट पेपर्स. याचं जे लॉन्चिंग आहे हे डॉक्टर हर्षवर्धन, जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत, यांनी 10 जुलै 2020 रोजी याचं लॉन्चिंग जे आहे ते केलेलं आहे. क्लिअर आहे, एवढीच न्यूज तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळी डिटेलमध्ये आपण करंट अफेअर्स बघणार आहे, डिटेलची पण करंट अफेअर्सची सिरीज तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन मी. सो आता फक्त तुम्हाला वन लाईन जे इम्पॉर्टंट त्या ह्याच्यातल्या घडामोडी आहेत त्या फक्त तुम्हाला मी तर द्यायचा ट्राय करतो, की जेणेकरून तुमच्या कुठल्या नोट ज्या असतील त्या मिस व्हायला नको. पुढची न्यूज आहे, कुशल कामगारांसाठी देशातील सर्व क्षेत्रांमधील बाजारपेठेतील मागणी पुरवठ्यातील दरी दूर करण्यासाठी 10 जुलै 2020 रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याच्यावर आधारित एक डिजिटल पोर्टल सुरू केलं गेलं, जे माहिती प्रवाह सुधारित करून त्याच गोष्टी ज्या आहेत ते संबोधित करू शकेल. आत्मनिर्भर कुशल कर्मचारी नियोक्ता मॅपिंग म्हणजे ASSEM असं या डिजिटल पोर्टलचं नाव आहे, लक्षात ठेवा. आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं हे जे डिजिटल पोर्टल आहे याचं लॉन्चिंग जे आहे ते केलेलं आहे. तर याच्यावरती पोर्टलवरती कसा प्रवेश केला जाऊ शकतो, तर smis.nsdcindia.org हे जर तुम्ही वेबसाईट किंवा गुगलवरती तुम्ही सर्च मारला तर ह्या पोर्टलवरती तुम्हाला जाता येऊ शकेल. तर हे पोर्टल कशासाठी आहे, तर कुशल कामगारांसाठी देशातील सर्व क्षेत्रांमधील बाजारपेठेतील मागणी पुरवठ्यातील दरी दूर करून, ठीक आहे, त्याच्यामध्ये माहिती प्रवाह सुधारित करून त्याच्यामध्ये काही संबोधित करायचं असेल तर त्याच्यासाठी डिजिटल पोर्टल जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काम करणार आहे. आणि हे 10 जुलै 2020ला लॉन्चिंग केलं याचं. आणि या पोर्टलवरती प्रवेश जर करायचा असेल तुम्हाला smis.nsdcindia.org ह्या साईटवरती जाऊन तुम्ही या पोर्टलवरती जाऊ शकता. आणि हे पोर्टलचं लॉन्चिंग कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने केलेलं आहे, सो लक्षात ठेवा हे. नंतर गरम आणि दमट पाऊस पडलेल्या म्हणजे उष्ण आणि दमट जिथं वातावरण आहे त्याच्यामध्ये जे आहे ते खरीप पिकं जे आहे ते घेतली जातात. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहीत असू दे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार जून 2020 हे गेल्या 12 वर्षातील सर्वात आर्द्र असं जून महिना होता हा. ठीक आहे, गेल्या 12 वर्षातला सर्वात आर्द्र जो आहे, आता गेलेला जो जून होता सर्वात आर्द्र होता जून महिना. तर LPA लॉंग पिरियड सरासरीनुसार जून 2020 मध्ये देशात सर्वाधिक पाऊस झाला असून, बघा, LPA लॉंग पिरियड सरासरीनुसार जून 2020 मध्ये देशात सर्वाधिक पाऊस झाला असून त्यात 118% इतका पाऊस पडलेला असं सांगितलेलं आहे. आणि LPA मध्ये 110%पेक्षा जास्त प्रमाण जर झालं पावसाचं तर ते जास्त मानलं जातं. 110%पेक्षा जर जास्त असेल तर त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जून 2020 मध्ये सर्वाधिक पाऊस पडला, कारण 118% पाऊस पडला, त्याच्यामुळे याचं प्रमाण जास्त आहे जून महिन्यामधलं. यामुळे देशातील खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात एकूण 2.5 पटीने जे आहे ही वाढ झालेली आहे, असे LPA लॉंग पिरियडची सरासरी आपल्याला सांगून जाते. सो ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायचं. गेल्या 12 वर्षातला सर्वात आर्द्र जून महिना होता, लक्षात ठेवा, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार. आणि LPA लॉंग पिरियड सरासरीनुसार जून 2020 मध्ये देशामध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून त्यात 118% पाऊस पडला. त्याच्यामुळे काय होणार आहे की खरीप पिकांचं पेरणी क्षेत्रांच्या 2.5 पटीने त्याच्यामध्ये वाढ झाली. आणि LPA मध्ये जर 110%पेक्षा जास्त पाऊस पडला तर जास्त मानला जातो. तर अशा पद्धतीच्या ह्या न्यूज आहेत. ठीक आहे, बघूया पुढची न्यूज आता. 1 फेब्रुवारी 2020 ते 30 जून 2020 या कालावधीत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशभरातील आरोग्य आणि निरोगीपणा जे केंद्र आहेत, सुमारे 8.8 कोटी भारतीय नागरिकांनी ह्या केंद्रामध्ये जाऊन आरोग्य सेवांचा लाभ घेतला. आणि कोविड-19 लॉकडाऊनच्या वेळी देशात कार्यरत आरोग्य आणि निरोगीता केंद्रांनी योग आणि वेलनेसच्या 6.53 लाख सत्रांचं एकूण जे आहे ते आयोजन जे होतं ते केलेलं होतं. हे कशाच्या अंतर्गत, जे आयुष्यमान भारत योजना आहे याच्या अंतर्गत देशभरातील आरोग्य आणि निरोगीपणा जे केंद्र आहे त्याच्यामध्ये जाऊन भारतीय एकूण 8.8 कोटी भारतीय नागरिकांनी जाऊन तिथं आरोग्य सेवांचा लाभ घेतला. ठीक आहे, आणि जवळपास 6.53 लाख सत्रांचं जे आयोजन सुद्धा होतं या आरोग्य आणि निरोगीता केंद्रांनी योग आणि वेलनेसच्या सत्रांचं 6.53 लाख सत्रांचं आयोजन सुद्धा केलेलं होतं. सो तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी. ठीक आहे, पुढची न्यूज आहे, अनुसूचित जमाती म्हणजे ST ह्याच्यामधले जे आहेत कॅटेगरीजमधले
तर त्या मतदारसंघातील खासदारांच्या संवेदनशीलतेसाठी एक 10 जुलै 2020 रोजी एक वेबिनार घेण्यात आला होता आणि हा जो वेबिनार होता तो आदिवासी कार्य मंत्रालयानं जो आहे तो आयोजित केला गेलेला होता. ठीक आहे, फक्त हे अनुसूचित जमाती मतदारसंघातील खासदारांच्या संवेदनशीलतेसाठीच होता, आमदारांच्या आणि खासदारांच्या संवेदनशीलतेसाठी हा फक्त वेबिनार गेला होता. आणि कोणी घेतला होता? हा आदिवासी कार्य मंत्रालयाने हा वेबिनार जो आहे तो घेतलेला होता. पुढचा पॉईंट आहे, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने म्हणजे DCGIनं केवळ तीव्र श्वसनाचा त्रास सिंड्रोम रुग्णांच्या बाबतीतच प्रतिबंधित आणीबाणी वापराच्या COVID-19 रुग्णांच्या उपचारासाठी इटोलिझुमॅब नाव लक्षात ठेवा. या इंजेक्शनचं नाव आहे इटोलिझुमॅब नावाचं इंजेक्शन आहे, याला मान्यता दिलेली आहे. कोणी? ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियानं जर तीव्र श्वसनाचा जर त्रास होत असेल एखाद्या रुग्णाला तर त्यालाच फक्त इटोलिझुमॅब हे इंजेक्शन वापरण्यासाठी मान्यता जी आहे ती DCGI जे आहे ती दिलेली आहे. तसंच त्यांनी DCGIने असं सुद्धा स्पष्ट केलं की जर इंजेक्शन तुम्हाला द्यायचं असेल तर त्या रुग्णाची लेखी माहिती सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो इटोलिझुमॅब नावाचं इंजेक्शन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढची न्यूज बघा. जगातील सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅपिंग वन्यजीव संरक्षण जगातील सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅपिंग वन्यजीव सर्वेक्षण म्हणून अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2018च्या चौथे सायकलनं जे आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे. जगातील सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅपिंग वन्यजीव सर्वेक्षण जे केलं होतं हे कशा संदर्भामध्ये म्हणजे हा एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे, त्याच्यामधला क्रायटेरिया आहे की सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅपिंग वन्यजीव सर्वेक्षण. तर हा अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2018चं जी चौथी शृंखला होती तर याला याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे, जे भारतानं आपण घेतलेली होती. सो 2006 पासून जे आहे ते दर 4 वर्षांनी अखिल भारतीय व्याघ्र अंदाज किंवा गणना जी होती ती भारतामध्ये घेण्यात येते आणि 2018चं जे होतं ते एकूण 4थं चक्र होतं. ठीक आहे, याच्यापूर्वी 2006ला झालं होतं, 2010ला झालं होतं आणि 2014ला झालं होतं आणि आत्ताचं जे आहे ते 2018चं जे आहे तर याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जे आहे ते स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे. काय म्हणून स्थान देण्यात आले? जगातील सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅपिंग वन्यजीव सर्वेक्षण म्हणून. लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, सिंगापूरमधील 2020च्या सार्वत्रिक निवडणुका 10 जुलै 2020 रोजी झालेल्या 105 जागासाठी एक समान संसदेसाठी जे आहे ते घेण्यात आल्या. तर 105 मधले जे 93 सदस्य आहेत हे निवडणुकीच्या माध्यमातून तिथे निवडले जातात डायरेक्ट. तर COVID-19च्या जागतिक महामारीच्या काळात नॅशनल पोल घेणारं सिंगापूर हा आशिया खंडातला दुसरा देश ठरलेला आहे. तर याच्यापूर्वी 15 एप्रिल 2020 रोजी दक्षिण कोरियानं जे आहे 21व्या विधानसभा निवडणुका घेत हा पहिला आशियाई देश ठरला होता. पहिला दक्षिण कोरिया आणि त्याच्यानंतर आता सिंगापूर. हे कशा बाबतीत? कारण COVID-19च्या जागतिक महामारीच्या काळात असे नॅशनल पोल घेणारे देश आहेत, तर त्यामधला पहिला दक्षिण कोरिया ठरला, त्याच्यानंतर आता सिंगापूर ठरलेलं आहे. ठीक आहे, सो एकूण 105 जागा सिंगापूरमध्ये, त्यामध्ये 93 जे आहेत हे प्रत्यक्ष जे आहेत निवडणुकीच्या माध्यमातून तिथे निवडले जातात सिंगापूरमध्ये. लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, 10 जुलै 2020 रोजी देशातील शालेय मुलांसाठी स्मार्टफोन आधारित अनुप्रयोगांच्या वापरकर्त्याकडून स्मार्टफोन आधारित अनुप्रयोगांच्या नाविन्यपूर्ण विकसकामध्ये रूपांतरित करण्यासाठी आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगानं ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. फक्त लक्षात ठेवा, ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल हे आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगानं देशभरातील शालेय मुलांसाठी स्मार्टफोन आधारित अनुप्रयोगांचा वापर कसा करावा आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता विकसकामध्ये त्या ॲपचं कसं रूपांतरण करावं यासाठी आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल जे आहे ते सुरू केलेलं आहे 10 जुलै 2020ला. ठीक आहे, पुढची न्यूज बघा. 11 जुलै 2020 रोजी होणाऱ्या वर्ष 2020ची तिसरी राष्ट्रीय लोक अदालत जी आहे ती रद्द जरी झाली असली तरी 11 जुलै 2020 रोजी भारताची पहिली राज्यस्तरीय लोक अदालत यशस्वीरित्या घेण्यात आली. कुठे घेण्यात आली? छत्तीसगडमध्ये. ठीक आहे, सो छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश PR रामचंद्र मेनन यांनी बिलासपूर जिल्ह्यातील छत्तीसगड राज्य उच्च न्यायालयाच्या कॉन्फरन्स हॉलमधून भारताच्या पहिल्या राज्यस्तरीय लोक अदालतचे उद्घाटन केलं. लोक अदालत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. छत्तीसगड राज्यात 195 खंडपीठामध्ये लोक अदालत जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. या 195 खंडपीठामध्ये एकूण 3133 प्रकरणं ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी राजधानी छत्तीसगड रायपूरमधील 24 खंडपीठांनी 848 प्रकरणांना जी आहे ती हजेरी जी होती त्यांची लावलेली होती. सो छत्तीसगडमध्ये जे आहे ती पहिली लोक अदालत जी आहे ती यशस्वीरित्या भारतातील पहिली राज्यस्तरीय जी आहे ती घेण्यात आली. हा पॉईंट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. कधी घेण्यात आली? 11 जुलै 2020ला. सो अशा पद्धतीची ही न्यूज आहे, लक्षात ठेवा तुम्ही इथं. पुढची न्यूज बघा. युनायटेड किंगडम मधील आर्थिक वर्ष
2019-20 मधील थेट परकीय गुंतवणुकीच्या प्रकल्पांची आकडेवारी 10 जुलै 2020 रोजी युनायटेड किंगडमच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागानं जाहीर केली आणि या DITनं दिलेल्या आकडेवारीनुसार युनायटेड किंगडममधील FDIचा दुसरा सर्वात मोठा स्रोत आता भारताचा आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जो FDI आहे युनायटेड किंगडमचा UKचा, त्याच्यामध्ये FDI मध्ये आता सेकंड क्रमांक जो आहे तो भारताचा आहे. ओके, लक्षात ठेवा. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे युनायटेड किंगडममध्ये भारताची इन्व्हेस्टमेंट आता दुसऱ्या क्रमांकाची झालेली आहे. नंतर इतिहासातील पहिली बस सेवा 10 जुलै 2020 रोजी स्वाभिमान अंचल ओडिशाच्या मलकनगिरी जिल्ह्यात स्थित लोकांसाठी जी आहे ती सुरू केली. तो ही पहिली बस सेवा आहे स्वाभिमान अंचल नावाची, ही ओडिशाच्या मलकनगिरी जिल्ह्यातील स्थित लोकांसाठी सुरू केली. सुचित्रकांडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारच्या हस्ते बस सेवा जी आहे ती हिरवा झेंडा जे आहे ते दाखवून चालू केली गेली आणि ओडिशा सरकारच्या ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे ही बस चालवली जाईल. सकाळी 9 वाजता मलकनगिरी येथून बस जोदंबाला दररोज रवाना होईल आणि परतीची बस दररोज संध्याकाळी 6 वाजता जोदंबा येथून सुटेल. मलकनगिरी ते जोदंबा या दरम्यानचं अंतर एकूण 190 किलोमीटरचं आहे. लक्षात ठेवा, 190 किलोमीटरचं हे अंतर आहे. सो स्वाभिमान अंचल बस कुठल्या राज्यामध्ये सुरू झाली? ओडिशाच्या राज्यामध्ये ही स्वाभिमान अंचल बस जी आहे ही सुरू झालेली आहे. सो ओके, सो अशा पद्धतीच्या हे न्यूज आहेत. या व्यवस्थित तुम्ही नोट पॉईंट हे जे असतील ते नोट डाऊन करत चला. ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेव्हा विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.